आज आपण बनवणार आहोत मऊसूद आणि लुसलुशीत अशा पुरणाच्या पोळ्या। जर तुम्ही या पद्धतीने पुरण बनवसाल तर तुमच्या पुरणाच्या पोळ्या नक्कीच परफेक्ट होतील आणि छान होतील, अजिबातही फुटणार नाहीत। तर ज्या नवशिक्या असतील किंवा नवविवाहित असतील ज्यांना पुरणाच्या पोळ्या जमत नाही त्यांनी सुद्धा या पद्धतीने जर पुरण केलं तर नक्कीच त्यांच्या पुरणाच्या पोळ्या छान होतील। या बऱ्याच वेळा पुरण पातळ होते, पण या पद्धतीने जर पुरण करसाल तर अजिबातही पातळ होणार नाही आणि पोळी खूप छान येणार। तर आणि पूर्ण सणाचा स्वयंपाकच खूप छान होणार। चला तर मग बनवूया। नमस्कार, मी रुपालीज किचनमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत करते। आज आपण बनवणार आहोत पाकातील पुरणाच्या पोळ्या। तर त्याच्यासाठी घेतलेली आहे 1 वाटी हरभरा डाळ किंवा 1 कप हरभरा डाळ। तुम्हाला जेवढी पुरणाच्या पोळ्या करायची असेल तेवढी तुम्ही हरभरा डाळ घेऊ शकता। नंतर ही डाळ 3 ते 4 पाण्याने आपल्याला चांगली स्वच्छ धुवून घ्यायचं आहे। त्याच्यातलं पूर्णपणे पांढरं पाणी निघून गेलं पाहिजे, पाणी नितळ झालं पाहिजे। या प्रकारे आपल्याला हरभरा डाळ धुवून घ्यायची आहे। डाळ स्वच्छ पाण्याने धुतली तर त्याचा पुरणाचा कलर आहे ना मळकट येणार नाही, पोळी पण छान येईल। त्यामुळे आपल्याला डाळ इथे चांगली स्वच्छ धुवून घ्यायची आहे। नंतर ही डाळ कुकरमध्ये टाकून घेणार आहोत आणि जेवढी हरभरा डाळ घेतलेली होती त्याचे 3 पट आपल्याला पाणी घालायचं आहे। म्हणजे 1 कप हरभरा डाळ घेतली तर 3 कप आपल्याला पाणी टाकायचं आहे। हरभरा डाळ ही शिजायला वेळ लागते म्हणून पाणी थोडंसं जास्तच टाकायचं आहे। आणि येथे मी डाळीमध्ये हळद किंवा सोडा काहीही टाकलेला नाही आहे, फक्त पाणी टाकूनच डाळ शिजवून घ्यायची आहे। मीडियम गॅसवर 4 ते 5 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत। डाळ छान शिजणार। तर तुम्ही बघू शकता 4 ते 5 शिट्ट्यातच डाळ छान शिजलेली आहे आणि एवढं पाणी शिल्लक राहिलेलं आहे। आता उरलेलं पाणी आपल्याला एका बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे। ते पाणी आपण कटाच्या आमटीसाठी किंवा भाजीसाठी वापरू शकतो आणि एवढं पाणी यामध्ये शिल्लक ठेवायचं आहे। म्हणजे पूर्ण पाणी काढून न घेता थोडंसं पाणी आपल्याला डाळीमध्ये राहू द्यायचं आहे। आता ही डाळ थंड झाल्यानंतर आपण वाटून घेणार आहोत। त्यासाठी मिक्सरचं मोठं भांडं घ्यायचं आहे आणि त्यामध्ये ही डाळ टाकून घ्यायची आहे। जेवढं तुमची डाळ बसेल तेवढी डाळ आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडी थोडी टाकून वाटून घ्यायची आहे, किंवा तुम्ही कमी डाळ असेल तर पूर्ण पण टाकू शकता आणि पटकन याची पेस्ट होईल, अजिबातही वेळ लागणार नाही। तुम्ही बघू शकता पूर्णपणे एकाच वेळेत ही डाळ निघालेली आहे, अगदी फाईन निघालेली आहे, अजिबातही डाळीचा कण शिल्लक राहिलेला नाही आणि टेक्स्चर पण खूप छान आलेलं आहे। चला तर आता आपण पुरण बनवायला घेऊया। तर त्यासाठी गॅसवर कढाई ठेवून कढाई गरम झाल्यानंतर त्यामध्ये चमचाभर तूप टाकून घ्यायचं आहे आणि जी आपण पेस्ट तयार केली होती हरभरा डाळीची ती आता आपण इथे टाकून घेणार आहोत आणि तुपावर छान मिनिटभर परतून घ्यायची आहे। म्हणजे तूप आपल्या पुरणामध्ये मिक्स झालं पाहिजे, या प्रकारे आपल्याला पुरण छान 1 मिनिटभर तुपावर परतून घ्यायचं आहे। तुपावर पेस्ट परतून झाल्यानंतर आपण इथे साखर टाकून घेणार आहोत। ज्या भांड्याने आपण हरभरा डाळ घेतली होती त्याच भांड्याने आपण साखर मोजून घेणार आहोत। तुम्हाला गोड हवं असेल तर तुम्ही साखरेचं प्रमाण वाढवू देखील शकता। साखर टाकल्यानंतर आपल्याला चमच्याने सतत हे पुरण ढवळत ठेवायचं आहे। साखर त्यामध्ये विरघळल्या जाईल, विरघळली की पाक हा पातळ होईल। तर तुम्ही बघू शकता की किती पातळ असं हे मिश्रण तयार झालेलं आहे। सुरुवातीला हे पातळ होईल, पण जसं जसं हे शिजायला लागेल तसं तसं हे घट्ट होईल। पाक छान असा घट्ट होत झाला की पुरण छान घट्ट होत जाईल। पण इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की इथं चमचा सतत ढवळत ठेवायचा आहे आणि गॅस मीडियम ते लो ठेवायचा आहे आणि 5 ते 10 मिनिटात हे पुरण तयार होईल। 5 ते 10 मिनिटच वेळ लागेल आपल्याला पुरण तयार व्हायला। तर तुम्ही बघू शकता की पुरण इथं जवळपास तयार होत आहे। तुम्हाला हे आता पातळ दिसत असेल, पण जसं जसं हे पुरण थंड होत जाईल तसं तसं घट्ट होईल, कारण हे पाकाचं पुरण आहे। पाक थंड झाल्यानंतर घट्ट होतं। नंतर या स्टेजवर आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे। आता आपण त्यामध्ये विलायची पूड आणि जायफळ पूड टाकून घेऊ आणि छान हे मिश्रण छान एकजीव करून घेणार आहोत। तर तुम्ही बघू शकता की पुरण जवळपास घट्टच होत आलं आहे। हे आणखी आता एका भांड्यामध्ये काढल्यानंतर परत घट्ट होईल। तर तुम्ही बघू शकता की भांड्यामध्ये काढता काढता जसं जसं पुरण थंड होत आहे तसं तसं घट्ट होत आहे। जर पुरण थोडंफार तुमच्याच्याने पातळ झालं असेल तर तुम्ही एका पसरट भांड्यात सुद्धा काढून घेऊ शकता, किंवा तुम्हाला लगेच पुरणाच्या पोळ्या करायच्या असतील तर तुम्ही पसरट भांड्यात काढून घ्या। पुरण लगेचच थंड होईल, अजिबातही जास्त पातळ होणार नाही। किंवा तुम्ही पहिल्या दिवशीही पुरण करून घेऊ शकता। पहिल्या दिवशी पुरण केल्यास दुसऱ्या दिवशी सणाचा स्वयंपाक असतो, खूप कमी वेळात आपला स्वयंपाक तयार होईल। त्यामुळे पहिल्या दिवशीही तुम्ही फ्रीजमध्ये पुरण करून ठेवू शकता। मी पुरणाचं टेक्स्चर बघू शकता, जसे ज्याप्रमाणे पेढे असतात त्याचप्रमाणे पुरणाचं टेक्स्चर झालेलं आहे। त्याला आता हे पुरण आपण 5 ते 10 मिनिटासाठी बाजूला काढून ठेवू आणि आता पुरणाच्या पोळ्या तयार करायला घेऊया। त्यापूर्वी तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। त्यासाठी इथे मी जे मैदा चाळतो ना आपण चाळणीने, ती चाळणी घेतलेली आहे। त्या चाळणीने जर आपण पुरणाच्या पोळ्याची कणिक चाळून घेतली ना तर वर भरपूर असा कोंडा शिल्लक राहतो आणि खालचं जे कणिक आपली शिल्लक राहते ती जे मैद्याचं टेक्स्चर असते ना त्याचप्रमाणे या कणकीचं टेक्स्चर राहते, अगदी मऊ लुसलुशीत। त्यामुळे पोळ्यासुद्धा आपल्या खूप छान येतात, मऊ येतात। तर अशा प्रकारे आपल्याला या कणिकमध्ये थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे आणि थोडं थोडं पाणी टाकून त्याची पातळ असा गोळा तयार करून घ्यायचा आहे। जसं नॉर्मल पोळीसाठी गोळा असतो तसा गोळा तयार करून घ्यायचा नाही, पातळ असा गोळा तयार करून घ्यायचा आहे आणि अर्धा तास तरी किंवा 5 ते 10
10 मिनिटासाठी तरी ही कणिक मुरण्यासाठी ठेवायची आहे. जसजशी कणिक मुरेल तशी तशी पोळी छान होईल, म्हणून मुरण्यासाठी नक्कीच ठेवायची आहे. तर तुम्ही बघू शकता कणिक छान मुरलेली आहे. आता हातावर तेल घ्यायचं आहे आणि छान 5 मिनिटं परत ही कणिक चांगली चुरून घ्यायची आहे. जेवढी आपण कणिक चुरू तेवढ्याच पोळ्या छान होतील, लुसलुशीत आणि मऊ होतील. तर अशा प्रकारे आपली कणिक छान चुरून झालेली आहे. तर आता आपण पुरणाच्या पोळ्या करायला घेणार आहोत. तुम्ही बघू शकता आपलं पुरण पण अर्ध्या तासात किती घट्ट झालेलं आहे. जसं पुरणाच्या पोळीसाठी पुरण पाहिजे तसंच पुरण तयार झालेलं आहे. आता पुरण हातात घेऊन त्याचे छोटे छोटे गोळे तयार करून घ्यायचे आहेत. तर जेवढे पुरणाच्या पोळ्या आपल्याला करायच्या आहेत तेवढे आपण इथं गोळे तयार करून घेऊयात. आधी असे गोळे तयार करून ठेवले की पुरणाच्या पोळ्या व्हायला कमी वेळ लागेल. तर अशा प्रकारे मी गोळे तयार करून घेतले. आता आपण पुरणाची पोळी तयार करून घेऊ. तर त्यासाठी आधी हाताला तेल लावून घ्यायचं आहे आणि जी कणिक आहे त्याच्यातला असा छोटासा गोळा काढायचा आहे. जेवढं पुरण आपण घेतलं त्याच्या अर्धच आपल्याला कणकीचा गोळा घ्यायचा आहे, म्हणजे लिंबा एवढा आपल्याला कणकीचा गोळा घ्यायचा आहे. परत एकदा छान हाताला तूप लावून घ्यायचं आहे आणि त्याची अशी चाकोली करून घ्यायची आहे. या चाकोलीमध्ये आता आपण जो पुरणाचा गोळा बनवला होता तो गोळा ठेवून देणार आहोत आणि हा गोळा आता हळूहळू दाबून घ्यायचा आहे आणि खालून ह्या चाकोली गोलगोल फिरवायची आहे. गोळा हळूहळू खाली दाबत नेला की जो शिल्लकचा चाकोलीचा भाग आहे तो आपोआपच वर येत राहील आणि ही चाकोली आपल्याला वर गोल फिरवून त्याचा जो शिल्लकचा हुंडा आपल्याला शिल्लक राहतो, गोळा शिल्लक राहतो, तो काढून घ्यायचा आहे. तुम्ही बघू शकता की खूप कमी प्रमाणात आपल्याला इथं कणकेचा गोळा लागलेला आहे. तर लिंबापेक्षाही कमी आपण कणकेचा वापर केलेला आहे. नंतर आपल्याला या चाकोलीचं तोंड बंद करून घ्यायचं आहे. चाकोलीचं तोंड अजिबातही उघडं राहता कामा नये, कारण पोळी फुटू शकते. नंतर आपल्याला या गोळ्याला गोल करायचं आहे आणि कणकीमध्ये घोळून घ्यायचं आहे आणि हलक्या हाताने याची चाकोली तयार करून घ्यायची आहे. नंतर ही चाकोली आता आपण लाटून घेणार आहोत. त्यासाठी पोळपाटावर आधी थोडी कणिक टाकून घ्यायची आहे आणि ही चाकोली ठेवायची आहे आणि परत चाकोलीवर थोडी कणिक टाकून घ्यायची आहे. तर पोळी लाटताना ही चाकोली पोळीला किंवा पोळपाटाला चिकटणार नाही. तर अशा प्रकारे आपल्याला हलक्या हाताने आजूबाजूने ही गोल आकाराची पोळी लाटून घ्यायची आहे. तर तुम्ही बघू शकता की पोळी अजिबातही फुटलेली नाही आहे, एक समान आलेली आहे, अजिबात चिकटलेली पण नाही आहे. आता ही पोळी आपण मंद आचेवर तव्यावर भाजून घेणार आहोत. त्यासाठी तवा गरम करून घेतलेला आहे. नंतर गॅस मंद ठेवायचा आहे. तव्यावर तूप टाकून घ्यायचं आहे आणि ही पोळी टाकायची आहे. तूप आधी टाकलं की पोळी चिकटणार नाही, म्हणून आधी तूप टाकून घ्यायचं आहे. खालून पोळी झाली की वरून फुगे येतात, त्यामुळे खालून पोळी झालेली आहे अशी समजायची आणि उलटायची. तोपर्यंत आधी उलटायची नाही, त्यामुळे पोळी फुटणार नाही आणि पोळी छान एकसारखी होईल. तर अशा प्रकारे तूप लावून ही पोळी आलटून पालटून शेकून घ्यायची आहे. गॅस मंदच ठेवायचा आहे, त्यामुळे पोळी जळणार पण नाही. तर ती तुम्ही ही उलटण्याच्या साहाय्याने सुद्धा पलटू शकता, पण गॅस मंद असल्याने हाताला कमी चटके बसतात, म्हणून मी हातानेच पलटत आहे. तर तुम्ही बघू शकता किती छान अशी पोळी फुगलेली आहे. तर या पोळीला आता आपण काढून घेणार आहोत. अतिशय छान झालेली आहे, लुसलुशीत झालेली आहे, अजिबातही फुटलेली नाही, टम्म फुगलेली अशी ही पोळी तयार झालेली आहे. तर आता आपण अशाच प्रकारे सर्वच पुरणाच्या पोळ्या बनवून घेणार आहोत. एक तुम्हाला मी नॉनस्टिकच्या तव्यावर बनवून दाखवते, ती पण अशीच होणार आहे. तर नॉनस्टिकच्या तव्यावर पोळ्या अगदी छान होतात, अजिबातही चिकटत नाही आहे. त्या तव्याला पण गरम करून घ्यायचं आहे आणि तूप लावून घ्यायचं आहे आणि पुरणाची पोळी टाकून द्यायची आहे. खालून पोळी झाली की वरून बारीक बारीक फुगे येतात, तर समजायचं पोळी झाली म्हणून. नंतरच पलटवायची आणि तूप लावून आलटून पालटून शेकायची. जर पुरण परफेक्ट असेल तर नॉनस्टिकच्या तव्यावर काय आणि लोखंडाच्या तव्यावर काय पोळी नक्कीच चांगली येणार. तर तुम्ही अशाच टम्म फुगलेल्या पोळ्या नक्कीच तुम्ही या सणासुदीला करून बघा. तर बऱ्याच वेळेस काय होते, तर पुरणाची पोळी फुटते, पुरण घट्ट होते किंवा पातळ होते, पण तुम्ही या पद्धतीने एकदा पुरण करून बघा, अगदी परफेक्ट अशी पुरणपोळी होईल. ज्या नवशिक्या असतील किंवा ज्यांना पुरणाची पोळी जमत नाही त्यांनाही पहिल्याच वेळेस छान अशी पुरणाची पोळी जमेल. अतिशय कमी भांड्याचा वापर होतो आणि पटकन होतो. तुम्ही वेळेवर सुद्धा असं पुरण तयार करू शकता. तर ह्या पुरणाच्या पोळ्या तुम्ही तुपाबरोबर, दुधाबरोबर किंवा जी चिंचेचं चिंचवणी असते त्याच्याबरोबर सुद्धा खाऊ शकता, खूप छान लागतात. तर आमच्याकडे ह्या तुपाबरोबर खायची पद्धत आहे किंवा जी कटाची आमटी असते त्यांच्याबरोबर सुद्धा ह्या पुरणाच्या पोळ्या खूप छान लागतात. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ती मला कमेंटमध्ये नक्की सांगा. अशाच नवीन नवीन रेसिपीज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.